भाजप महायुती सरकार शेतकरी विरोधी, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा लढा सुरूच. खासदार प्रणिती शिंदे. देगाव, वाळुंज, ढोक, बाभुळगाव गावभेट दौरा संपन्न. विकासासाठी कटिबद्धतेची ग्वाही खासदार प्रणिती शिंदे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील देगाव, वाळुंज व ढोक, बाभुळगाव या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत विकासासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. गावाच्या प्रगतीसाठी आपण सदैव कटिबद्ध राहणार असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच यावेळी देगाव, वाळुंज गावभेट दौऱ्यादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी गावातील पुरातत्वकालीन बारवची पाहणी केली. बारव ही प्राचीन जलसंधारण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून ती तत्कालीन स्थापत्यकला आणि जलव्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण मानली जाते. यावेळी त्यांनी या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याची गरज खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली. ग्रामस्थांनी यावेळी पीक विमा, विजेचे लोडशेडिंग, रस्त्यांची दुरवस्था, व्यायामशाळेची आवश्यकता तसेच देगाव ते वाळुंज दरम्यान भोगावती नदीवर पूल उभारण्याची मागणी केली. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की जनतेच्या आशीर्वादामुळे मला खासदार होण्याची संधी मिळाली असून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हेच माझे कर्तव्य आहे. ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. भाजप महायुती सरकारवर टीका करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की वाढत्या महागाईमुळे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. खते व बियाण्यांच्या किमतीतही गगनाला भिडल्या असून पीक विमा मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नाही तर लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर पडत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव, हमी, बाजारपेठ आणि स्थिर उत्पन्न मिळत नसल्याने ते कर्जबाजारी होत असून जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. नैसर्गिक आपत्तीसह विविध कारणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असतानाही सरकारकडून कोणताही ठोस दिलासा जात नाही. उलट शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांचे शोषण करणारी व्यवस्था निर्माण करण्याला सरकारचे प्राधान्य असल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. हे सरकार शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या हिताचे नसून पूर्णपणे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाचा लढा सुरू असून तो अधिक तीव्र करण्यात येईल असेही खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले. मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, माजी सरपंच राजकुमार पाटील, सरपंच अनिता घोडके, सरपंच राजाराम पांढरे, उपसरपंच शिवाजी पासले, जिल्हा समन्वयक मनोज येलगुलवार, मोहोळ शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर पवार, NSUI जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज ढवण, शाहीर काळे, बाळासाहेब आतकरे, तेजस आतकरे, प्रकाश जाधव, शिवाजी नाईक, तात्या पाटील, पंडित चव्हाण, बंडू मुळे, सुहास आतकरे, राजेश भुसे, महेश दगडे, तात्यासाहेब साळवे, महेश कुलकर्णी, नानासाहेब चव्हाण, चांगदेव आतकरे, भैरू माळी, मधुकर चव्हाण, प्रवीण साळवे, बहिरू शिंदे, सुरेश काळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.